विनामशागत शेती करत असताना पिकाचे अवशेष व्यवस्थापनाचा जर विचार केलात तर आपल्या पिकांना फायदा म्हणलं तर जिथे आपण अवशेष व्यवस्थापन केलेलं आहे म्हणजे पर्यायानं खाली मुळांच्या पोकळी तयार झालेल्या आहेत आहे. आणि एकदा का मुळांची पोकळी तयार झायला दिसली की आपण नवीन पीक लावलं मगाशी जसं मगाशी दाखवलं होतं फोटो की त्या फोटोमध्ये की आपण पीक आहोत आता इथं पीक तुम्ही बघितलं तर ह्या सुरेश सोनवणे खामगावचे आपले शेतकरी आहेत. त्यांच्या रानामध्ये पहिला जो कापसाचं जो अवशेष व्यवस्थापन आहे त्यांनी केलेलं त्याच्यावरती त्यांनी हे मक्याचं लावलेलं आहे म्हणजे जेवढी मक्या कापसाची मुळं खालीपर्यंत गेलेले आहेत तिथपर्यंत आपल्याला या मुळांची वाढ चांगली दिसून येते. म्हणून या मक्यासारख्या पिकाला वरच्या लेअरमध्ये काम न करता खालच्या लेअरमधला देखील अन्नद्रव्य पिकाला घेता येतात. म्हणून ह्या मुळांची चांगली वाढ झाली की पोषक घटांची उपलब्धता जी आहे म्हणजे जे काही नत्र असेल पुरत असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील मक्यासाठी झिंक आपल्याला पाहिजे असते, मक्यासाठी फेरस पाहिजे असते, मक्यासाठी कॉपर पाहिजे असते. ह्या गोष्टी जमिनीतल्या गोष्टी पिकाला पोषक घटक उपलब्ध व्हायला ह्या मुळामुळे फायदा होतो. तसेच आपण सुद्धा अनुभवलेली गोष्ट सांगतो की ज्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहोत की खोडकिडीचा प्रादुर्भाव आपल्या या भागामध्ये खूप कमी प्रमाणात दिसून आलेला आहे. म्हणजे कीड आणि रोगाचा देखील आपल्याला प्रादुर्भाव कमी जाणवतो जर आपल्याला अवशेष व्यवस्थापन आपण चांगलं जर चोख केलेलं असेल तर. पाण्याचं नियमन करता येतं मग जसं बोललो की पाण्याचं नियमन करणं देखील काळाची गरज आहे की कमी पाणी आजच्या घडीला पाण्याचं पडलं तर का बदलत्या परिस्थितीमध्ये खूप पाणी पडलं पाऊस पडतो आणि कधी कधी पाण्याचा ताण पडतो. अशा वेळेला योग्य व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला पाण्याचं नियमन म्हणजे जर व्यवस्थित व्यवस्थापन असेल तर पाण्याचं नियमन करता येतं. एक दोन पाणी मागं पुढे झालं तरी पिकाला धकून जातं अशा प्रकारे पिकाचं ताण सहन करण्याची ताकद जी आहे ती वाढते. पर्यायानं पिकाची गुणवत्ता जी आहे एकंदर गुणवत्ता बघितलं तर आपल्याला जी काही मक्यामध्ये तुम्हाला बियाण्याचं प्रमाण असेल किंवा बियाण्याची जाडी असेल, बियाण्याचा कलर असेल, बियाण्याची तुमची संख्या असेल किंवा आपलं जे बुट्ट्यामध्ये की एका एका एकूण बियाणे किती आहेत हे जे विचार करण्यासारखी गोष्टी आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आपण विचार करत नाही. लेकिन दोन लाईन जर एक्स्ट्रा मिळाल्या एक लाईन जर एक्स्ट्रा मिळाली आणि एका लाईनला आपल्याला चार बी एक्स्ट्रा मिळाले तर नक्कीच आपल्याला बघता येतं की बा आपल्या जमिनीमध्ये किती आपल्या बोंडामध्ये की आपल्या ह्याच्यामध्ये किती संख्या वाढलेली आहे त्या बुट्ट्यामध्ये मक्याच्या. सेम गोष्ट कापसामध्ये देखील बघता येईल. सेम गोष्ट सोयाबीनमध्ये चर्चा करता येईल. सेम गोष्ट तुरीमध्ये गोष्ट करता येईल. म्हणून हे एकंदर पिकाची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्याचा फायदा होतोय. नंतर अन्नद्रव्याची उपलब्ध मागाशी म्हणलं त्यामुळे शोषण द्वार चांगल्या प्रमाणात होतं. उपलब्ध होणं आणि पिकांना घेणं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य उपलब्ध असणं आपण दिलेले असणं आणि ते पिकांना घेणं ही देखील खूप विचार करण्याची गोष्ट आहे. अन्नद्रव्य दिलं म्हणजे आपलं काम झालं नाही ते पिकांना घेतलं पाहिजे. ह्याच्यासाठी देखील आपण काम केलं पाहिजे. म्हणून आपल्याला पिकाचं अवशेष व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण दिलेली अन्नद्रव्य आपण दिलेली महागडी खतं आपण दिलेली रासायनिक खतं ही पिकांनी खाल्ली पाहिजेत पिकांनी घेतली पाहिजेत. तसंच बदलते जे हवामान आहे मग असं म्हटलं की अचानक खूप मोठा पाऊस पडतो अचानक ताण पडतो त्यात दुपारचं तापमान जास्त असतं रात्री कमी होतं पहाटे पहाटे थंड वाजायला चालू होते. ही जी पिकाच्या हवामानाच्या बदलातले जे परिणाम आहेत ह्याला जी ताकद पाहिजे असते सहन करण्याची ताकद कधी मिळेल जर जमिनीमध्ये तुझी आपलं जे मुळांची संख्या असेल मुळं खोलवर गेली पाहिजेत. मुळं ही आपल्या जमिनीमध्ये जमिनीच्या प्रत्येक लेअरमध्ये गेली पाहिजेत जास्त प्रत्येक स्तरामध्ये आपल्याला तिथे मुळांची संख्या दिसली पाहिजे. म्हणजे आपले जे काही झोन आहेत जमिनीमधले ओ हरिझॉन ए हरिझॉन बी हरिझॉन सी हरिझॉन ह्या वरच्या लेअरमध्ये आपल्या ओ आणि ए मध्ये चांगल्या प्रकारे मुळांची संख्या वाढली पाहिजे जेणेकरून आपल्याला अन्नद्रव्याची उपलब्धता फार फास्ट होते. म्हणून अन्नद्रव्याची उपलब्धता फास्ट झाली की पीक रोगांना किडींना बळी पडत नाही. पर्यायानं पिकाची ताकद वाढते, पाण्याची सहन करण्याची क्षमता वाढते. म्हणून हे बदलत्या हवामानामध्ये ह्या गोष्टी आपल्याला अवशेष व्यवस्थापन करणं हे नक्कीच काळाची गरज आहे. आता मी तुम्हाला जशी मगाशी नावं सांगितल्या शेतकऱ्यांची नावं आहेत प्रत्येक स्लाडीच्या बाजूला. तुम्ही ते बघा त्यांना विचारा त्यांना त्यांना भेटा त्या भागातील लोकांची नंबर्स देखील आमच्याकडे आहेत. आमच्या प्रतिनिधींना तुम्ही फोन करून विचारू शकता की यांना आम्हाला भेटायचं असेल तर कसं भेटायचं किंवा यांची गेल्या 5-6 वर्षापासून ही लोक खूप तळमळीनं मेहनतीनं काम करत आहेत या भागामध्ये. लोकांना त्यांच्या प्रचार प्रसार पण करत आहेत. आणि अशा लोकांचं म्हणजे ज्या लोकांनी अनुभव घेतलेला आहे विनामशागत शेतीचा किंवा या अवशेष व्यवस्थापनामध्ये झालेल्या फायद्याचा खेतीबाडीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल
नक्कीच शेतकरी मित्रांना विनंती आहे की तुम्ही आमच्या प्रतिनिधींना फोन करा किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या यांचे नंबर पाठवा, असं मग सांगा. तुम्हाला नक्कीच या लोकांचे नंबर मिळतील. धन्यवाद.